सो काय काय बघितलं आपण आतापर्यंत गिटमध्ये काय काय बघितलंय? रेपोजिटरी क्रिएट करणे, आणखी गिटहब मध्ये कशा पद्धतीने आपण रेपोजिटरी क्रिएट करणार ते बघितलंय. देन त्यानंतर त्याला क्लोन करणे, बाकीच्या बेसिक कमांड्स ज्या आपल्याला यूज करायचे ते. नंतर ना आपण बघितलंय की ब्रांचिंग स्ट्रॅटेजी काय असते, ब्रांचिंग स्ट्रॅटेजी पण बघितलंय. ठीक आहे, तो आता त्याच्या समोरचा आपण कन्सेप्ट बघू. इथे आपली रेपोजिटरी कोणती आहे, कोणत्या रेपोजिटरी मध्ये काम करतोय आपण? हा, CD batch 20. ओके, सर स्क्रीन अवेलेबल दिसत नाही. हाँ जस्ट अ सेकंड. ओके, नाव इट्स विजिबल. तर आपण काय करतोय, आपल्या बॅच 20 मध्ये काम करतोय आणि यामध्ये आपण काय केलंय, तर सर्वात आधी काही बेसिक कमांड्स आपण बघितल्या. कोणत्या कोणत्या? गिट ऍड, गिट कमिट, गिट पुश ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण एक फाईल क्रिएट केलेली आहे की गिटहब मध्ये जर एखादी फाईल असेल एक्स्ट्रा अपडेटेड फाईल तर ती इकडे कशी घ्यायची, गिट पुल कमांड आपण बघितलेली आहे. ठीक आहे, तर एक काम करू आपण, कमांड्स कोणत्या कोणत्या बघितल्या त्या चेक करून घेऊ. ही गिटची आहे ऑफिशियल चीट शीट. तर गिट इनिट बघितलंय, गिट इनिट कधी काम केलं? राईट, गिट इनिट म्हणजेच आपली एक डायरेक्टरी जी आपल्या सिस्टम मध्ये आपण क्रिएट करणार त्याला रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट करणार. गिट क्लोन, आता गिट क्लोन कधी करतो, जेव्हा रेपॉझिटरी आपण कुठे क्रिएट करतोय, जेव्हा रेपॉझिटरी आपण गिटहब मध्ये क्रिएट करतो आणि त्याला जर आपल्या सिस्टम मध्ये घेऊन यायचं असेल तर काय करणार आपण, गिट क्लोन. आपण ऑलरेडी केलेले आहेत, प्रॅक्टिकल्स आहे तुमच्याकडे. गिट ऍड माहिती आहे तुम्हाला, गिट ऍड डॉट माहिती आहे तुम्हाला. गिट ऍड म्हणजे गिट ऍड आणि फाईल नेम म्हणजे सिंगल एखादी फाईल टाकावी लागेल आणि डॉट लिहितोय म्हणजे कितीही फाईल असू दे त्यामधल्या त्या सगळे जाणार. देन पॅरेंटल आहे आणि एमव्ही कमांड दिसतीये इथे, राईट. एमव्ही कमांड एकदम सेम, ओल्ड नेम टू न्यू नेम, न्यू त्याला नेमिंग रिनेम करण्यासाठी यूज केलं जाते असं कन्सिडर करा. जे एमव्हीचं काम आपलं रेग्युलर असते तेच काम इथे होणार. सेम इथे आरएम कमांड यूज केलेली आहे. आरएम कमांड कशासाठी यूज होईल, फाईल डिलीट करण्यासाठी. येस. देन हे रिसेट कमांड, तर रिसेट कमांड आपण ऑलरेडी बघितलंय. रिस्टोर वाला, रिस्टोर कमांड आपण बघितलेली आहे. तर अनस्टेज जेव्हा एखादी फाईल गिट स्टेटस, इथे कुठली फाईल आहे का, नाही आहे. टच 3 एंटर. ठीक आहे, तर यामध्ये आता आपण फीचर ब्रांच मध्ये काम करतोय. कुठे काम करतोय, फीचर ब्रांच मध्ये. तर फीचर ब्रांच मध्ये चेक करायचं असेल तर की स्टेटस आता काय झालंय, F3 कुठे आली आहे, अनट्रॅक्ट मध्ये. बट हिला जर बाहेर काढायचं असेल तर कोणती कमांड करणार, यूज गिट रिसेट. आणखी इथे पण एक कमांड दिलेली असते गिट रिसेट म्हणून, रिस्टोर म्हणून. सर्वात आधी याला ऍड करा. ऍड केल्यानंतर ही कुठे मूव्ह झाली आहे, स्टेजिंग एरिया मध्ये. स्टेजिंग एरिया मधून बाहेर निघायचं असेल तर गिट रिस्टोर कमांड दिसतीये, हे यूज करतो आपण. अदरवाइज गिट रिसेट कमांड यूज करू शकतो. गिट रिसेट आणि फाईलचं नाव, तर ती स्पेसिफिक फाईल बाहेर निघणार. जर मल्टिपल फाईल्स असेल तर आपल्याला फक्त नाव द्यायचं आहे. पण पूर्ण फाईल्स करायचे असेल तर गिट रिसेट, सिंपल. ठीक आहे, अगेन स्टेटस चेक करा. ही कुठे आली आहे, आता स्टेज मधून बाहेर निघाली आहे, आपल्या वर्किंग मध्ये आलेली आहे. समजलं? ठीक आहे, तर रिसेट कमांड या पद्धतीने तुम्हाला यूज करायची आहे. क्लिअर झालं? ठीक आहे, त्याचसोबत तुम्ही रिस्टोर कमांड पण यूज करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू काय करताय तुम्ही. बट ह्या कमांड्स तेवढ्या काही इम्पॉर्टंट नाही आहे, यूज होत नाही आहे मोस्टली. आपण जर फाईलला एडिट करतोय, काही कंटेंट ऍड करतोय तर ते ऑटोमॅटिकली आपल्या वर्किंग मध्ये येते. ठीक आहे, तर आज आपण काय बघितलंय पुन्हा, गिट ब्रांचेस. गिट ब्रांच, तर किती ब्रांचेस आहे आपल्याकडे, 2 ब्रांचेस आहे. कसे क्रिएट करतो आपण, गिट ब्रांच. बट आपल्याला कुणाकडून करायची आहे ती, क्रिएट मेन कडून. तर ठीक आहे, गिट ब्रांच आणि टेस्ट
या पद्धतीने आपण टेस्ट ब्रांच वगैरे आपण नाव देऊ शकतो आणि ती ब्रांच क्रिएट होणार. आलं होतं लक्षात? ब्रांचिंगचा स्ट्रॅटेजी पूर्ण आपण लर्न केलाय. एक ऍक्च्युअल ब्रांच असेल तुमची, ज्यामधून तुम्हाला सब ब्रांच क्रिएट करायची आहे, जसं की फीचर्स. त्यामध्ये पूर्ण कंटेंट तुम्हाला कॉपी पेस्ट करून मिळेल, ज्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. आणि देन एकदा मॉडिफिकेशन झालं की ते कंटेंट रिक्वेस्ट करणार तुम्ही मास्टर मध्ये सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे, रिक्वेस्ट अप्रूव्ह होणार आणि देन पूर्ण कंटेंट जो तुम्ही एडिट केलाय फीचर्स मध्ये तो ऍड केला जाईल कुठे? मेन मध्ये. एवढा कन्सेप्ट होतं लक्षात? तर आता हे जे काही रिक्वेस्ट वगैरे बोलतोय हे कसं करायचं? फीचर ब्रांच मध्ये जे काही काम करतोय आपण हे मेन ब्रांच मध्ये कसं ऍड करायचं ते चेक करू आपण. क्लिअर आहे? तर सर्वात आधी git चेकआउट कमांड बघितली आहे का? चेकआउट कमांड कशासाठी यूज केली जाते? फीचर मध्ये राईट, फीचर मधून बाहेर निघायचं आणि मेन मध्ये जायचं. राईट, तर चेकआउट कमांड. पण चेकआउटच्या ऐवजी तुम्ही आणखी एक कमांड यूज करू शकता, git switch. SWITCH. ठीक आहे, git switch. आणि मला इथे कुठे जायचं आहे? फीचर मध्ये जायचं आहे, तर मी फीचर्स मध्ये एंट्री केली आहे आता. ठीक आहे, तर दोन्ही चेकआउट आणि स्विच कमांड दोन्ही यूज करू शकता तुम्ही. कळलं? ओके. सो सध्या आपल्याला मेन मध्ये राहायचंय. इथे बघा आपल्याकडे F3 फाईल आपण फीचर ब्रांच मध्ये क्रिएट केली आहे. ओके, तर एक काम करू, git commit -m F3 added in feature असं ऍड करतोय, एंटर करतोय. ठीक आहे, ठीक आहे. हे सध्या ऍडेड नाहीये, तर याला ऍड करावं लागेल आधी स्टेजिंग मध्ये. ओके, हिअर. सो काय झालं याला? ठीक आहे, आलाय. थोडं स्लो काम करायला लागलंय. हा, ओके. सो गिट स्टेटस चेक करा. गिट स्टेटस मध्ये काय दिसतंय आपल्याला? F3 वर्किंग मध्ये दिसते. तर फीचर ब्रांच मध्ये आपण आहोत. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं आहे? तर दोन ब्रांच मर्ज कशा करायच्या, फीचर मधला डेटा मेन मध्ये ऍड कसा करायचा, आणि ते पण CLI मोड थ्रू. अंडरस्टूड? ठीक आहे, तर आपण काय करतोय आता? F3 मध्ये काम करतोय, सॉरी फीचर ब्रांच मध्ये काम करतोय. इथे काय करावं लागेल आता? git add. कोणती फाईल ऍड करायची आहे? F3 फाईल ऍड करायची आहे. ऍड झाली, देन आता यानंतर आपल्याला याला कमिट करायचं आहे. काय टाइम घेतोय? हा, git commit -m. ओके, F3 added in features. एंटर. तर एक जी फाईल आहे F3 ही आपण कुठे ऍड केली आहे? फीचर्स मध्ये ऍड केलेली आहे. देन त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? तर लेट्स सी, चेक करा गिट स्टेटस काय आहे का? इथे नाहीये. मी याला परत ऑन करतो, क्लोज करू. जास्त लोड घेत आहे बहुतेक. न्यू टर्मिनल git bash. आता आपल्याला काय करायचं आहे? त्या फीचर ब्रांच मध्ये आणि मेन ब्रांच मध्ये डेटा कम्पेअर करायचा आहे की सेम डेटा आहे का. फीचर मधला डेटा येणार का मेन मध्ये? येणार नाही का? कारण तो सेपरेट ब्रांच मध्ये झालेला आहे. मेन ब्रांच मध्ये केला तर तो फीचर मध्ये येणार नाही. जेव्हा आपण ब्रांच क्रिएट करणार तेव्हा त्या ब्रांच मध्ये मेन मधला पूर्ण कंटेंट येईल. ठीक आहे, नाही त्याच्यानंतर गेल्यानंतर नाही येणार. गिट स्टेटस. तर इथे सॉरी आपल्या रेपोजिटरी मध्ये जाऊ, बॅच 20 एंटर
ls इथे काम करतोय आपण फीचर ब्रांच मध्ये, तर इथे दिसेल तुम्हाला F3 ऍडेड. ठीक आहे, तर git checkout main ls इथे दिसते का फाईल, फीचर फाईल आणि F3 दिसते का इथे, नाही, दोन्ही फाईल अवेलेबल नाहीये. कळलं एवढं काम. ठीक आहे, फीचर मधला डेटा मेन मध्ये नाहीये, बट आता आणायचं कसं. जेव्हा आपलं काम फीचर्स मध्ये कम्प्लीट झालेलं आहे, आपले जे मॉडिफिकेशन्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहे आणि ते आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युअल मेन ब्रांच मध्ये ऍड करायचं आहे. तर त्यासाठी कमांड यूज होते git merge. कोणती कमांड यूज होते, git merge. आणि कोणती ब्रांच इथे मर्ज करायची आहे, फीचर्स. ठीक आहे, तर git merge फीचर्स एंटर करतोय, तर बघा F3 अँड फीचर फाईल ही फाईल आता ऍड झाली आहे. आता इथे जर ls केलं आपण तर इथे त्या दोन्ही फाईल दिसायला येतील. कळलं. तर फीचर ब्रांचचा डेटा आता कुठे ऍड झालाय, मेन मध्ये ऍड झालाय. काही इश्यू, काही कन्फ्युजन नाही. तर आता हेच काम आपण काय करणार, गिटहब वर करून बघणार की ठीक आहे आपण इथे तर करू शकतो कमांड लाईन थ्रू, बट मोस्टली कमांड लाईन थ्रू आपण हे काम करत नाही. कुठून काम करतो, गिटहब वरनं काम करतो. तर गिटहब वर जाऊया आपण आणि हे काम करून बघूया. गिटहब. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला परत हा सिनारिओ क्रिएट करावा लागेल. क्लिअर आहे. तर आपण परत F3 मध्ये जाऊ, स्विच और चेकआउट तुम्ही दोन्ही पण यूज करा. आलोय. आता यामध्ये परत एक फाईल क्रिएट करू. कोणती फाईल क्रिएट करायची आहे, F4 करू. ठीक आहे, cat file1 असं काहीतरी, अँड देन यामध्ये डेटा टाकायचा आपल्याला. एंटर. हॅलो दिस इज टेस्टिंग मर्ज. क्लिअर आहे. ओके. हा माझ्या लॅपटॉपचा इश्यू आहे, थोडासा CPU युटिलायझेशन जास्त होत असेल. तर येस, कम्प्लीट झालं. अगेन नाव यू कॅन सी git स्टेटस. काय दिसतंय, एक फाईल दिसतीये, तर याला ऍड करा, git कमिट करा, -m नंतर मेसेज file1 ऍडेड इन फीचर. झालं. आता इथे जसं आपण ऍड केलं आहे फीचर्स मध्ये, सिंपली पुश करून टाकू आपण. पुश ओरिजिन कुठे टाकायचं आहे, फीचर्स मध्ये टाकायचं आहे. तर फीचर ब्रांचचं नाव गिट पुश ओरिजिन आणि फीचर ब्रांचचं नाव. सिंपल एंटर करा. आता हा पूर्ण कंटेंट कुठे येणार, फीचरला येणार, मेनला जाणार नाही. आपण इथे मर्ज केलंय का आता, नाही. म्हणजे फाईल 1 ही कुठे आहे, फक्त फीचर्स मध्ये. क्लिअर झालं. इथे पण चेक करू शकता तुम्ही. गिट फाईल 1 दिसतीये का इकडे, नाही दिसत आहे. आता हे काम आपण करणार गिटहब वरनं. तर आपल्या बॅच 20 मध्ये येऊ आपण इकडे. हिअर अँड सिम्पली चेक. इथे आता 2 ब्रांचेस अवेलेबल आहेत. याला रिफ्रेश. हा बघा इथे काय दिलेलं आहे, फीचर हॅड रिसेंट पुश 34 सेकंड्स ॲगो. कारण तिथून आपण पुश केलेला आहे ना डेटा, तो इथे तुम्हाला दिसेल. तर यामध्ये काय करायचं, आता इथे दिसतोय कम्पेअर आणि पुल ऑप्शन. पुल रिक्वेस्ट दिसतीये, PR म्हणतात त्याला. काय PR, पुल रिक्वेस्ट. आणि हाच ऑप्शन तुम्हाला इथे पण दिसेल, पुल रिक्वेस्ट. जर तुमच्याकडे काही रिक्वेस्ट आहेत तर इथे तुम्हाला त्या शो होतील. एवढं आलं लक्षात. ठीक आहे. तर गिट कम्पेअर करायचं, डायरेक्ट इथे जायचं कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट मध्ये. तर फीचर ब्रांच आहे, एबल टू मर्ज इथे ऑप्शन दिलेला आहे. दिस ब्रांच कॅन बी ऑटोमॅटिकली मर्ज. देन इथे चेक करा, ऍड अ टायटल. टायटल काय करायचं आहे तुम्हाला, ऍडिंग फीचर इन मेन, असं समथिंग तुम्ही
देऊ शकता ऍडिंग फीचर्स इन मेन लाईक दिस अँड जस्ट चेक की तुम्ही काय केलेलं आहे. तर ह्या कमेंट्स केलेल्या आहे बघा, दिसतंय फीचर फाईल ऍडेड F3 फाईल ऍडेड इन फीचर्स आहे. ठीक आहे, तर हे कमेंट्स तुम्हाला इथे दिसायला येतील आणि हे कमेंट्स आता कुठे ऍड होणार, मेन ब्रांच मध्ये ऍड होणार. तर सिंपल इथे तुम्हाला रिव्ह्यू 3 कमिट्स आहे, कोणत्या फाइल्स मध्ये चेंजेस झालेले आहेत, 3 फाइल्स चेंजेस आहेत, एक कॉन्ट्रीब्युटर आहे म्हणजे मिस काम केलाय आणि काय चेंजेस केलाय तर हे इथे तुम्हाला दिसेल कोणत्या फाइल मध्ये काय चेंजेस आहे. आलं लक्षात. ठीक आहे, टेस्टिंग मध्ये कमिट आहे, एक फाईल आहे आणि हॅलो धिस इज न्यू ऍडेड डेटा. ठीक आहे, अच्छा हे पण ऍड होणार आहे. ओके, सो फीचर मध्ये पूर्ण डेटा ऍड करू. आपण काय केलं होतं, लोकली काम केलं आहे बट इकडे मर्ज केलंय का नाही. सो इकडे सिंपली आता मला काय करायचं आहे, मर्ज. तर ही रिक्वेस्ट जनरेट होणार कशासाठी, की फीचर मधला डेटा मेन मध्ये ऍड करा. सो मी फक्त क्रिएट पुल रिक्वेस्ट करतोय. ठीक आहे, आता इथे पुल रिक्वेस्ट मध्ये एक काउंट दिसतोय मला आणि याचा स्टेटस काय, ओपन. कळलं. तर आता हा अकाउंट माझा आहे, मला रिक्वेस्ट आली आहे की तुम्ही एक्सेप्ट करून घ्या. बट ऑर्गनायझेशन मध्ये हे रिक्वेस्ट आपल्यालाच येत नाही. ही रिक्वेस्ट कोणाला जाणार, तुमच्या सिनियरला जाणार किंवा जो मेन ब्रांचवर काम करतोय, जो प्रोजेक्टवर काम करतोय ऍक्च्युअल त्याला जाणार. कळलं. आणि तो व्हॅलिडेट करणार, इथे चेक करणार की तुम्ही काय केलंय, 3 कमिट्स आहेत, कोणत्या फाईल चेंजेस झालेले आहेत, तो इथे व्हॅलिडेट करणार, काय डेटा ऍड केलाय तुम्ही तो व्हॅलिडेट करणार. आणि व्हॅलिडेट केल्यानंतर त्याला काय वाटतं तर ते तो इकडे लिहिणार. येस, हॅलो सर, ती पुल रिक्वेस्ट कुठल्या बेसिसवर दुसऱ्या याला जाणार, म्हणजे आपल्याला पुन्हा डिफाईन करावं लागतं की ही. येस, जेव्हा रिक्वेस्ट आपण क्रिएट करतो तेव्हाच इथे आपल्याला डिफाईन करावं लागतं. मी परत सांगतो तुम्हाला, नो वरीज. ठीक आहे, आता कळलं इथे. आता इथे ओनर मीच आहे आणि रिक्वेस्टर पण मीच आहे. ठीक आहे, तर इथे बघा आता ही सध्याच्या कंडिशनला तर ओपन आहे आणि इथे काय दिलेलं आहे, सूरज बेले वॉन्ट्स टू मर्ज 3 कमिट्स. तर इथे ज्याने पण कमिट केलं असेल, ज्याने पण ही रिक्वेस्ट रेज केली असणार त्याचं नाव येणार. आता मीच रिक्वेस्ट रेज केली आहे तर माझं नाव येतं. कळलं. आता ह्या रेपोजिटरीचा ऍक्सेस तुम्ही घ्या आणि तुम्ही पुल रिक्वेस्ट रेज करा. ठीक आहे, याचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगतो. फोर्क करायचं आणि याच्यात पुल रिक्वेस्ट जनरेट करायची. तर ते रिक्वेस्ट कुणाला येईल, मला. रेज कोण करणार, तुम्ही. कळलं. पण ते नाव टाकायचं काय, ते नेम कुठं डिफाईन करायचं असतं, हे आधीच करायचं असतं. हे जनरेट करतो ना तेव्हाच. परत बघू आपण, नो वरीज. याला आपण एक काम करू, मर्ज पुल रिक्वेस्ट करू. ठीक आहे, मेसेज द्यायचा असेल तर मेसेज देऊ शकतो, डिस्क्रिप्शन द्यायची आहे किंवा तुमच्या या फाईलमध्ये तुमचे कंटेंट त्या सिनियरला आवडले नाही तर तो इथे कमेंट करून क्लोज पुल रिक्वेस्ट पण करू शकतो. ठीक आहे, काही डेटा ऍड केला इथे तर कमेंटचं ऑप्शन आहे. तर तो काय करणार, ज्यांनी क्रिएट केली आहे त्यांनी, तो काय करेल, याला चेक करेल की बाबा काय इश्यू झालाय. क्लिअर. आणि अगेन मग हेच काम परत करेल. तर सध्याच्या कंडिशनला पुल रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे आपल्याला, तर कन्फर्म मर्ज. ठीक आहे, हा एक कमिट मर्ज पुल रिक्वेस्ट 1 फ्रॉम सूरज टू फीचर्स. ठीक आहे, तर कन्फर्म करतोय मी सध्याच्या कंडिशनला. सी इकडे काय दिसतंय, मर्ज. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की आपल्या मेन ब्रांच मध्ये फीचर मधला पूर्ण डेटा आलाय की नाही. तर सिंपल इकडे बॅक 20 कडे येणार. पुल रिक्वेस्ट मधला हा जो काउंट आहे हा काउंट गायब होऊन जाईल काही वेळात. रिफ्रेश करून बघू. सी गायब झालेला आहे. रिक्वेस्ट आहे का कुठली, नाही. आणि यू कॅन सी हिअर पूर्ण डेटा इथे ऍड झालेला दिसतोय मेन ब्रांच मध्ये. अंडरस्टूड. ठीक आहे, तर पुल रिक्वेस्ट, न्यू पुल रिक्वेस्ट. सी इकडे बघा, पुल रिक्वेस्ट रेज करायची आहे. इथे गेल्यानंतर मेन मधून नाही करायचं, आपल्याला फीचर मधून करायचं आहे.
तर इथे सध्या काही डेटा आहे का आपल्याकडे? नाही आहे. तर आपण पुन्हा डेटा इथे ऍड करून घेऊ जेणेकरून आपल्याला ते परत करता येईल. ठीक आहे. सो अगेन लेट्स git checkout फीचर्स. आलोय आपण इथे. ओके. सो ऍड वन मोर फाईल git touch or cat something testing file testing merge from GitHub असं काहीतरी लिहितोय मी इथे. ठीक आहे. आणि याला सेव्ह करतोय. काय करावं लागेल फीचर ब्रांच मध्ये आपण git ऍड करून टाका. स्टेजिंग मध्ये जाईल. git कमिट करून घ्या. काय होईल? मर्ज टेस्टिंग असंच काहीतरी एखादं देतोय मी मेसेज. एंटर करतोय. झालं. आणि याला अगेन पुश करून टाका. कोणत्या ब्रांच मध्ये जाईल? गेट पुश ओरिजिन फीचर मध्ये टाकायचं आहे आपल्याला. मेन मध्ये टाकायचं नाहीये. सो एंटर. आणि आता काय होईल आपल्याला बॅच 20 मध्ये अगेन तो मेसेज पॉपअप होणार की फीचर ब्रांच जस्ट हॅड अ पुल न्यू डेटा आणि पुल मर्जचा इथे ऑप्शन जनरेट होईल. इथे का टाइम घेतोय हा? स्टक होत आहे. माझ्या सीपीयू युटिलायझेशन जरा जास्तच होते वाटते. तुम्हाला आवाज येतोय का माझा? ओके. सो सी हिअर पुश कंप्लीट झालेलं दिसतंय. आता पुश कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे. इकडे रिफ्रेश. कोणती फाईल ऍड केली होती आपण? टेस्टिंग फाईल. ठीक आहे. फीचर. ठीक आहे. तर दिस ब्रांच इज वन कमिट अहेड ऑफ दी कमिट बिहाइंड मेन. तर काय आहे इथे? तर एक कमिट एक्स्ट्रा आहे फीचर मध्ये मेन पेक्षा. कळलं इथे? तर आपल्याला सिंपल काय करायचं आहे? पुल रिक्वेस्ट जनरेट करायची आहे. इथे आता तो ऑप्शन दिसत नाहीये बट आपण पुल रिक्वेस्ट मध्ये जाऊन चेक करून घेऊ. न्यू पुल रिक्वेस्ट कुठून करायचं आहे? सेम ब्रांच मध्ये होईल का? नाही. तर इथे आपल्याला चेक करायचं आहे फीचर ब्रांच. सी आता फीचर ब्रांच मध्ये काय ऍड केलं होतं आपल्याला डेटा दिसतोय. दिसतोय डेटा. ठीक आहे. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर इथे घेऊ शकतो आपण. कंपॅरिझन वगैरे करू शकतो. फाईल चेंज आहे इथे. कमिट कोणता गेलाय ते. आता इथे ते जे रिक्वेस्टरची गोष्ट करतोय आपण क्रिएट पुल रिक्वेस्ट. तर इथे रिक्वेस्टर एक्सेप्ट कोण करणार त्याचं ऑप्शन येतं. आता हे बहुतेक आपलं हॅलो एक सेकंड.
हा ठीक आहे. तर सी इथे आता काय होत आहे, चूज 2 ब्रांचेस टू सी व्हॉट चेंजेस or to start a new pull request. If you need to, you can also compare across fork. आता फोर्क का वगैरे काय असते याच्यातलं एक ऑप्शन आहे तो, ते मी सांगतो तुम्हाला. तर डिस्कस अँड रिव्ह्यू द चेंजेस इथे दिलेलं आहे. ठीक आहे, सध्या इथे कुठला ऑप्शन दिसतंय का आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी? नाही. ठीक आहे, बट येस मी काय म्हणतोय याला मे बी आपला अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे त्यामुळे दिसत नाहीये, बट इथे रिक्वेस्टर जो आपला एक्सेप्ट करेल, आपली रिक्वेस्ट जो एक्सेप्ट करेल त्याचं नाव देता येतं. ओके. हा सी इकडे दिसतोय रिव्ह्यूवर. आता कोण दिसतोय? नो रिव्ह्यूज. तर रिव्ह्यूवर मध्ये आपण इथे नाव देऊ शकतो. आता माझ्या याच्यात कुणी दिसतंय का इथे? रिक्वेस्ट अप टू 15 रिव्ह्यूअर्स. आता एखाद्याचं नाव सांगा. गिटहबवर कोणाचं नाव आहे? गिटहबवर नाव कोणाचं आहे सांगा. एखाद्याचा युजर नेम दाखवा, सांगा. तर ज्याचं पण इथे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये नाव असेल याचं नाव इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. काय करायचं आहे, ह्या पूर्ण सेटिंग्स इथे तुम्ही लावू शकता. असाइनी कोण आहे, तर इथे असाइनी युअर सेल्फ दिसतंय. हा, तर रिव्ह्यूवर रिव्ह्यू करणारा असाइन मला स्वतःला होत आहे, तर इथे मी काय करतोय, चेंजेस करून चेंज करू शकतो. सी ठीक आहे. तर इथे येणार तुमचा असाइनी की ही रिक्वेस्ट कोणाला जाणार. आता सध्या कुणाला जात आहे, इथं माझंच प्रोफाईल दिसत आहे, बट एक व्हॅलिड प्रोफाईल असेल तुमचा तर इथे तुम्हाला तो सेट करता येईल. इश्यू समजला, इश्यू क्वेश्चन समजला, क्वेश्चनचा आन्सर भेटला. येस येस येस. तर असाइनी मध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे. आता सध्या हा अकाउंट माझंच आहे आणि मलाच काम करायचं आहे, तर मी इथे तेच करतोय. क्रिएट पुल रिक्वेस्ट. ओके. तर हे आपण कशा थ्रू बघतोय? गिटहब थ्रू बघतोय. क्लिअर. तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळेस बोललं जाईल की बाबा पीआर कुठे आहे, पीआर सांगा. पीआर रेस केली का तुम्ही? तुमचं काम संपलंय ना, तर पीआर रेस केली का, मला चेक करू द्या, असे बोलतात आपले कोण? सिनियर्स. सर तसं पीआरला काही म्हणजे मल्टिपल पीआर जनरेट, आता कंपनीमध्ये भरपूर लोक असतात, मल्टिपल पीआर जनरेट होतात, तर Yes. असं काही नसतं का पीआर नंबर वगैरे मागतात म्हणजे? पीआर नंबर इथे येतो. आता ही रिक्वेस्ट रेस झाली आहे, ओपन झाली आहे, तर पीआर आपल्याला याचा एक आयडी पाठवता येईल. याचा मेल वगैरे असा जातो. आपण आता मेल वगैरे इथे सेट नाही केलं आहे, तर आपल्याला ते दिसणार नाही. तर इथे दिसतंय पीआर जनरेट झालाय, तर याची फक्त URL द्यायची असते आपल्याला. कुणाला? आपल्या रिक्वेस्टरला, ओके ओके. सॉरी एक्सेप्टरला. क्लिअर आहे. सो ही बघा इथे पूर्ण काउंट दिसतील. जर मल्टिपल असणार तर इथे पूर्ण तुम्हाला काउंट दिसणार पीआरचा, आणि तो पीआरचा कॉल तुम्हाला आता इथे ओपन करून चेक करता येईल या पद्धतीने. ठीक आहे. देन इथे एडिट करायचं, एडिट करा. इथे काहीतरी तुम्हाला करता येईल पीआर वगैरे. पीआर टू पीआर चेकआउट करायचं असेल तर इथे चेकआउट कमांड आहे CLI मधला, ते आता सध्या आपल्याला काही करायचं नाहीये. आणखी काय काय करू शकता, इथे मेसेज देऊ शकता, डिस्क्रिप्शन देऊ शकता. हिअर सेल्फ असाइन दिस 1 minute ago. सी मी स्वतःलाच असाइन केलेलं आहे. मेसेज देऊन मी याला क्लोज करू शकतो, और सिम्पली कमेंट पण करता येईल मला. जर सगळंच ठीक आहे, फाईल मध्ये चेंजेस काय आहे ते चेक करता येईल. इकडे कमिट्स कोणता आहे, कमिट मेसेज इथे चेक करता येईल. ठीक आहे. देन कन्व्हर्सेशन हा पार्ट आहे. तर यामध्ये पूर्ण व्हॅलिडेट केल्यानंतर आपण याला सिम्पली मर्ज करणार. 2 ऑप्शन असतात, 2-3 ऑप्शन असतात इथे. क्रिएट अ मर्ज रिक्वेस्ट, मर्ज कमिट. एक कमिट क्रिएट होणार आणि डेटा मर्ज होणार. दुसरा आहे स्क्वॅश अँड मर्ज. तर काय होईल, जे काही फीचर ब्रांच मधले कमिट्स आहेत ते काय होणार,
5-6 कमिट असेल तर त्यांचा मिळून एक कमिट बनणार आणि तो मर्ज होणार. कळलं? जर त्यामध्ये फीचर ब्रांच मध्ये भरपूर सारे कमिट्स असेल, कमिट समजलं ना? हा, तर ते त्यांचा एक सेपरेट एक कमिट बनणार आणि तो आपल्या फीचर ब्रांच मध्ये ऍड होणार. The one commit from this branch will be rebased and added to the base branch. Rebase करता येईल. One commit from this branch will be added to the base branch. तर स्क्वॅश अँड मर्ज जर करून बघू आपण, तर स्क्वॅश मध्ये काय होईल ते चेक करू. सो मर्ज टेस्टिंग 2, सी कमिट मेसेज आपण तोच दिलेला होता आणि याला आता नंबर दिलेला आहे सेकंड. सो कन्फर्म pull request merge, see status. Okay, so now go to bash 20 and here you can see again testing file is now added with commit id this. Clear है? Okay, feature मध्ये जा. merge testing, see फीचर ब्रांच मध्ये कमिटचं नाव काय होतं आपल्या, दिस मर्ज टेस्टिंग, आणि इथे काय नाव आलंय आता मेन मध्ये, मर्ज टेस्टिंग 2. ठीक आहे, क्लिअर झालं. आता आपल्या सिस्टम CLI मोड मधून मर्ज कसं करायचं आणि गिटहब मधून मर्ज कसं करायचं समजलं. आता गिटहब असो किंवा गिटलॅब असो और बिटबकेट असो, याच पद्धतीने यूज केलं जाईल. आता इथे काय लिहिलेलं आहे, पुल रिक्वेस्ट. काय लिहिलंय इथे, पुल रिक्वेस्ट. बट गिटलॅब मध्ये काय होईल, तर गिटलॅब मध्ये मर्ज रिक्वेस्ट असते. नाव चेंजेस आहे थोडे. इथून काय करायला सांगतो आपण, त्याला पुल करायला सांगतोय, बट तिकडे काय करायला सांगतोय आपण, गिटलॅब मध्ये मर्ज करायला सांगतोय. तर थोडेसे नाव चेंजेस आहे, बट काम एकच आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे. मर्ज